स्वामी देवा, आज फारच आनंदात दिसताय. काही विशेष? सुंदरे, अगं हल्ली माणसं पण मांजरासारखी वागायला लागली आहेत. म्हणजे स्वामी? स्वामी, मला पण नाही कळलं. कळेल, सगळं कळेल. थांब जरा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी, स्वामी स्थानासाठी 4 नवीन मडके आणलेत. पाणी पिण्यासाठी उपयोगी पडतील. स्वामी, हे 4थं मडकं का ठेवलं? तेही घ्या. ए, ज्याचा त्याला देऊन टाक परत. माझंच आहे स्वामी, मीच आणलंय. खरंच? हो, खरंच माझं आहे स्वामी, मीच आणलेलं आहे. लखोबा दादा, काही लपवत आहे का तुम्ही? नाही मावशी. रखोबा, मांजर डोळे मिटून दूध पितं म्हणून तिला वाटतं की आपल्याला कोणीच बघत नाहीये. पण तुम्हाला फसवू शकत नाहीस. पण स्वामी, धोकेबाज, धोकेबाज, धोकेबाज. खोटं कितीही हुशार असलं तरी सत्यापेक्षा जास्त काळ टिकत नाही. ओ ऐका माझं. थांबा म्हणतोय ना. काय चाललंय काय तुमचं? हा, डोकं वगैरे फिरलंय का? मध्येच काय उठता, मध्येच काय पळून जाता तुम्ही? आज तुमच्या या नाटकामुळे ना माझा संपूर्ण डाव बिघडला असता. हो, आपल्याला पकडायला आले होते. पकडायला आले होते? कोण? फौजदार आणि त्याच्यासोबत शिपाई होता. पाहिलं नाहीस का तू? आणि त्या शिपायाने आम्हाला चापकाने फोडून काढलं. काही काय बोलताय? हे कधी घडलं? कधी घडलं म्हणजे? तू पाहिलं नाहीस? तुला काही दिसलं नाही? नाही. पण ते तिथेच होते. फौजदार स्पष्ट म्हणाला, तुरुंगवास भोगायला तयार राहा. आम्ही घाबरलो नसतो तर काय केलं असतं? अरे, तुझ्या नादाला लागून आम्हाला तुरुंगात जायचं नाहीये. इथून सरळ फौजदाराकडे जा आणि तुझे गुन्हे कबूल कर आणि कायद्यानं मिळेल ती शिक्षा मान्य कर. कारण एक वेळ कायद्याची शिक्षा तुला परवडेल, पण आमची शिक्षा तुला परवडणार नाही. ओ गणपत, काही काय बोलताय तुम्ही? तिकडे कोणी नव्हतं. ना कोणी फौजदार, ना कोणी शिपाई. तुम्हाला भास झालाय. असं कसं शक्य आहे? पण हा भात झाला तरी का? आणि आम्हालाच का झाला? मलाही तेच कळत नाहीये. तर तिथे कोणी होतं तर मला का नाही दिसलं? मला का नाही झाला भास? तर घे ते मडकं आणि लाव तुझ्या कानाला. हो स्वामी. लबाड, फसवणूक केलीस, चोरून आणलंस. लबाड, लबाड कुठला? स्वामी, स्वामी हे काय स्वामी? स्वामी, स्वामी चूक झाली. स्वामी माफ करा. स्वामी माफ करा, चुकी झाली. स्वामी माझा कान. अरे देवा, हे काय? काय रे, स्वतःच पाप ऐकू येते की काय तुला? हा, काय केलंस ते सांग आता. चूक झाली स्वामी, खूप मोठी चूक झाली.
काल मडकं विकणारा दुसऱ्या गिरायकाशी बोलत असताना त्याचं लक्ष नव्हतं. तेव्हा तेव्हा मी गुपचूप त्याचं एक मडकं घेतलं. लखोबा दादा, हो काय हे स्वामी स्थानासाठी आणलं म्हणून पाप कमी होत नाही. माफ करा मावशी, माझी बुद्धी फिरली होती. स्वामी स्वामी मला माफ करा, माझी चूक झाली स्वामी. अरे लखोबा, कोणी जगाला फसवू शकतं पण आम्हाला नाही. पाप लपवणं सोपं वाटतं पण अंतर्मन त्याचं साक्षीदार असतं. मला माफ करा स्वामी, परत असं नाही होणार स्वामी, परत असं नाही होणार. चल निघेतून आणि देऊन टाकते मडकं त्याला परत. हो स्वामी. स्वामी, तो सुधाकरही ठग आहे. असाच गौरीमाई आणि यमुनेला फसवतो. तुम्हाला हे देखील माहीत असणारच. मग तुम्ही काहीच का नाही करत आहात?